नाशिक जिल्ह्यातील सर्व तीर्थ टाकेत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रामदादा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रभाऊ घोरपडे आयोजित भव्य मिसळ पार्टी व होम मिनिस्टर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। सर्व तीर्थ टाकेत येथील रामसीता लॉन्सवर मिसळ पार्टीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची भाऊ गर्दी। होम मिनिस्टर कार्यक्रमात शेकडो महिलांनी घेतला मनमुराद आनंद। शेकडो महिलांच्या उपस्थितीत खेड पैठणीचा रंगला उत्सव। इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद धामणगाव गटातील सर्व तीर्थ टाकेत येथील रामसीता लॉन्सवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रभाऊ घोरपडे व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री रामदादा शिंदे यांनी दीपावली सणाच्या सांगता तुलसी विवाह प्रसंगी आयोजित केलेल्या भव्य मिसळ पार्टी व लाईफ स्प्रिंग हेल्थकेअर प्रस्तुत कॅन्सरमुक्त नारी अभियान न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला टाकेत धामणगाव गटातील सर्व गाववाड्या वस्त्यांमधील कार्यकर्ते महिला माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। गणरायाच्या चरणी लीन होऊन फळविहीरवाडी येथील सह्याद्री आदिवासी कांबडा नृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। रविवारी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीसाठी ये-जा चालू होती। तर एकादशी असल्याने दिंडी वारकरी बांधवांसाठी उपवासासाठी साबुदाणा खिचडी व दही याची उत्तम व्यवस्था केली गेली होती। जवळपास 4000 ग्रामस्थ नागरिक, महिला, माता भगिनी, तरुण, सहकारी, मित्र परिवार, बाल गोपाळ कार्यकर्त्यांनी या लज्जतदार उत्तम स्वादिष्ट खमंग मिसळ पार्टीचा ऊन पाऊस निसर्गरम्य वातावरणात मनमुरादपणे आनंद घेतला। या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा राजेंद्रभाऊ घोरपडे व समस्त घोरपडे परिवार राम शिंदे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। मिसळ पार्टीचे उत्तम नियोजन व व्यवस्थापन राजेंद्र घोरपडे यांनी केले होते। तर होम मिनिस्टर आदिवासी कांबडा नृत्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन राम शिंदे यांनी केले होते। दरम्यान या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून हा कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडला। होम मिनिस्टर कार्यक्रमात सिने अभिनेते मोहन गोरंबेकर यांनी सर्व महिलांना हसत खेळत नाचवत रडवत हा मनोरंजनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला। तर श्रीरंग गुरव यांनी शेकडो महिलांना मासिक पाळी व आरोग्याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले। यासोबतच कुमिता तवर यांनी महिलांचा आनंद द्विगुणित केला। लाईफ स्प्रिंग हेल्थकेअर प्रस्तुत कॅन्सरमुक्त नारी अभियान अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व पत्रकार राम शिंदे आयोजित टाकेत येथे न्यू होम मिनिस्टर खेड पैठणीचा व मिसळ पार्टी या विशेष कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजन, आरोग्य व जागरूकता, महिलांच्या आरोग्याविषयी उपरोक्त माहिती, आकर्षक बक्षिसे व विजेत्यांना पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध झाली। विनोद, मनोरंजनात्मक खेळ, वजन कमी करा वाढवा मार्गदर्शन, मोफत बॉडी मास BMI तपासणी आदी मार्गदर्शन, नाट्य व सिने अभिनेते माननीय महेश उर्फ मोहन गोरंबेकर, आकाश जाधव, श्रीरंग गुरव, कुमिता तुवर व त्यांच्या टीमने उपस्थित महिलांना दिले। या एकात्मता अशा अनेक विविधता दर्शवणारे हे कांबळे नृत्य या आदिवासी बांधवांनी सादर केलं। सह्याद्री आदिवासी कलावंतासाठी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। याही वयापर्यंत या माणसाने कला जपली, ती जिवंत ठेवली, कलेमध्ये खूप बदल झाले, परंतु ग्रामीण संस्कृतीचा अर्थ कर्तव्याचं काम बाबांनी आणि त्यांचं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा सत्कार अनुभूत आहे की आज घोरपडे मावळे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रस्तावाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। भाऊ घोरपडे, भाऊ मावळे, कृपया आपण मंचावरती यायचा। लक्ष्मण राया निरगुडे आणि त्यांच्या गुणी कलावंतांचं आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करीत आहोत। महावस्त्र आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत। अरुण भाऊ घोरपडे, कृपया मंचावरती यायचं आहे। दौलत भाऊ, कृपया मंचावरती या। शिवाजी पाटील मुंडे, कृपया मंचावरती या। आपल्या ज्येष्ठांच्या शुभ हस्ते या गुणी कलावंतांचं आपण स्वागत करतोय। पोस्ट मास्टर विष्णू कडवे, आपण मंचावरती या आणि ही आदर्शाची लोकधारा, लोकसंस्कृती जपणाऱ्या या कलावंतांचं आपण परिसराच्या वतीने, घोरपडे बंधूंच्या वतीने या ठिकाणी उचित असा सन्मान करतोय। कारण आम्ही सांगली ईश्वरपूरमधून आलोय। आमच्याकडे नमस्काराला नमस्कार म्हणतात, तुमच्याकडे रामराम म्हणतात। पुन्हा एकदा जोरदार मला ऐकून असा रामराम तर्फे आपल्या सर्वांचं मी या कंपनीचा CMD
श्रीरंगगुरव आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जोरदार टाळ्या वाजवायच्या। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावा खेडोगाड्यामध्ये जात आहे आणि आज जर का महिलांना मासिक पाळीमध्ये जर का योग्य काळजी घेतली तर येणाऱ्या काळामध्ये महिला ही सक्षम होऊ शकते, निरोगी होऊ शकते आणि आयुष्यामध्ये जर का चांगला आनंदमय जीवन जगू शकते। या संकल्पनेतून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। आज या नाशिक शहरामध्ये आमच्या कंपनीचं जर का बघितलं तर तुमच्याच पैकी जर का बघितलं तरी ग्रेट लेडी की जी आज या नाशिकची जिल्ह्याची पूर्ण धुरा सांभाळते, आमच्या कंपनीच्या डायरेक्टर कुमिता तवर मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या। त्यांनी खूप जबरदस्त पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलं। संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आज त्या घेतात, पुणे जिल्ह्याची जबाबदारी घेतात आणि जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये हा 6वा कार्यक्रम असेल। एका महिन्यामध्ये जर का बघितलं तर आम्ही 6वा कार्यक्रम या नाशिक जिल्ह्यामध्ये घेतोय आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिल्ली पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध लेखक विजयकुमार कर्डक यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार श्री रामदादा शिंदे यांनी केले। मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांचे निष्ठावान समर्थक अरुणभाऊ घोरपडे, देवरामभाऊ खेताडे, दशरथबाबा भोसले, दौलतभाऊ बांबडे, राहुल सहाणे, युवराज घोरपडे, डॉक्टर शिवाजी घोरपडे, योगेश्वर घोरपडे, कोंडाजी भांगरे, आबाजी बारेबाबा आदींसह धामणगाव गटातील सर्वच गाव परिसरातील असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊनही व त्यांची कार्यक्रमाला येण्याची इच्छा असूनही प्रतिस्पर्धी स्वयंघोषित उमेदवारांनी मुद्दामहून कार्यक्रमात अनुपस्थित राहण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न केले, परंतु पक्षाचे पदाधिकारी व काही निवडक कार्यकर्ते जरी या कार्यक्रमाला आले नसले तरी सामान्य जनता परिसरातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। हीच आमची खरी विजयाची नव्या पर्वाची खरी नांदी ठरली असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केले। चांगल्या संकल्पनेतून गट तट सत्ता राजकारण बाजूला सारत माणुसकी सद्भावनेतून आयोजित व यशस्वीपणे साकार केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद धामणगाव वार्डातील सर्वच गावातील माता भगिनी, महिला भगिनी, मित्रपरिवार, तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने प्रचंड प्रतिसाद दर्शविला। हीच आमची खरी यशाची खरी वाटचाल असून विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारे दृश्य या कार्यक्रमातून दिसून आले। राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे, परंतु बोलून नाही तर असा उत्तम कार्यक्रम आयोजित करून भरून दाखवावा, ते पण डोळे उघडून आमचा आयोजित केलेला कार्यक्रम विरोधकांनी चष्मा लावून जरूर बघावा। कोणी कितीही आमच्या चांगल्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करा, आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय, त्यामुळे आम्हाला संघर्ष काही नवीन नाही, जितका मोठा संघर्ष तितकं यशही मोठं असतं। गौड मैदान जवळच आहे। ही गरीब गोरगरीब जनता प्रत्येकाचा निवडणूक काळात मतदानातून करेक्ट कार्यक्रम करेल हा आमचा शब्द आहे, असा टोला राम शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय। कार्यक्रम यशस्वीतेने पार पडला, यात सर्वांचे योगदान लाभले। जिल्हा परिषद धामणगाव गटातील आज आमच्या रामसीता लॉन्स येथे मिसळ पार्टी आणि होम मिनिस्टर खेळ आयोजित केलेला होता। सकाळी 8 वाजेपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होती, त्याची सांगता ही आत्ता संध्याकाळी 4 वाजता झालेली आहे। गटातून महिला, पुरुष मंडळी, लहान मुले, बालके सर्वच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आज सर्वांचे मी माझ्या वतीनं, माझ्या घोरपडे परिवाराच्या वतीनं, राम शिंदेच्या परिवाराच्या वतीनं आम्ही दोघं मिळून सर्वांचं आभार व्यक्त करतो। सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात इथं उपस्थिती लावली, साधारणतः 4 ते 5 हजार लोकांची उपस्थिती झाली। हे बघून खूप आनंद वाटला आणि याच्यातच आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि आज राम शिंदे साहेब व घोरपडे यांनी जो खेळ बैठकीचा कार्यक्रम आणि त्यांचं कार्य या दोन्हीचा आरोग्य आणि मनोरंजन याचा संगम आज टाकेमध्ये पंचक्रोशीतील सर्व लोकांच्यासाठी, महिला भगिनींसाठी त्यांनी आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये आज प्रामुख्यानं हे आयोजन आमचे मित्र मान्य श्री राम शिंदे यांनी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन झालं। यामध्ये आपल्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली गेली आणि या होम मिनिस्टर बैठकीच्या कार्यक्रमामधून या ठिकाणी बैठकी झाली। लोकांनी खूप आनंद घेतला, महिलांनी खूप या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, याबद्दल सर्वांचं धन्यवाद। नमस्कार। आज दिवाळी उत्सवाच्या सणाच्या सांगताच्या प्रसंगी आज तुळशी विवाह आहे आणि याच निमित्तानं आम्ही सर्व टाकेद आणि परिसराच्या वतीनं होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा आणि मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं। सामाजिक कार्यकर्ते तथा भावी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रभाऊ घोरपडे, यासोबतच माझे मित्र युवराजभाऊ घोरपडे, डॉक्टर शिवाजी घोरपडे आणि मी स्वतः, आम्ही सर्व टीमने या ठिकाणी
ह्या टाकेद आणि धामणगाव गटातील सर्व महिला माता भगिनींसाठी आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या प्रामाणिक निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं। आणि महिला माता भगिनींचं आरोग्य कसं चांगलं राहावं, त्यांना एका मनोरंजनात्मक कार्यक्रमातून त्यांचं आरोग्य सदृढ राहावं या उपाययोजनेअंतर्गत आम्ही एक संकल्पनेतून होम मिनिस्टर खेळ पट्टीचा हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता। या आमच्या विनंतीला मान देऊन टाकेद आणि परिसरातील जवळपास हजारोंच्या संख्येने महिला माता भगिनी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी या मिसळ पार्टीचा लाभ घेतला। यासोबतच नव्हे तर आपल्या सर्वांचे परिचयाचे अभिनेते गोरंबेकर सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत होती आणि या टीमच्या वतीने देखील ह्या सर्व महिला माता भगिनींना एक आरोग्यविषयक चांगलं मार्गदर्शन झालं। यासोबतच चांगलं मनोरंजन पण झालं। या सर्वांचं मी या टीमचं सर्वप्रथम आयोजक या नात्यानं आभार मानतो। यासोबतच पुढील काही काळामध्ये महिलांसाठी ज्या काही विविध उपयोगी त्यांच्या आरोग्याविषयी ज्या काही योजना राबवता येतील त्यासाठी आमचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न आहे। अनेक ठिकाणी गेलं तर आज राजकीय हेतूने अनेक लोक बघतात, परंतु आमचं काम हे 12 महिने आणि 24 तास हा माझा लोगो आहे आणि त्याच उदांत हेतूने माझं काम 24 तास चालू आहे। कुठल्याही जात धर्म पंथ न बाळगता, गट तट न बाळगता आणि कुठच्या पक्षाला या ठिकाणी म्हणजे स्थान न देता एक सर्व धर्म समभाव या उदांत हेतूने आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि माझ्या महिला माता भगिनींच्या उद्याच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा कार्यक्रम मी या ठिकाणी ऑर्गनाईज केला। यासोबतच एक गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी तसं आम्ही दिवाळी फराळाचं वाड्या वाजतामध्ये जाऊन वाटप केलं। तसंच आमचे राजेंद्रभाऊ घोरपडे यांचं एक संकल्पना होती आणि त्यांचं स्वतःच एक आयोजन होतं की आपण अनेकांना दिवाळी आपण घरोघर सेलिब्रेट करू शकतो, पण गोरगरीब आणि कार्यकर्त्यांची दिवाळी ही होत नसते। म्हणून आम्ही आजच्या ह्या तुलसी विवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी या सर्व तीर्थक्षेत्री रामसीता लॉन्सच्या या कार्यक्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि या भव्य अशा मिसळ पार्टीला अनेक मित्र परिवार, सर्वच तालुक्यातील माझे संबंध असलेले सर्व स्नेही मित्रबंधू या ठिकाणी उपस्थित राहिले। या सर्वांचे मी या ठिकाणी आयोजक या नात्यानं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।